नमस्कार मंडळी. आजचा हा व्लॉग माझ्या आयुष्यातील अतिशय खास दिवसाची तयारी घेऊन आलाय. माझ्या बेबी शावरची म्हणजेच डोहाळे जेवणाची तयारी. भारतापासून दूर आणि कुटुंबापासून लांब, तरीही हा दिवस खास बनवण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न केला. बेबी शावरच्या आदल्या दिवशी आम्ही घरच्या घरी गुलाबजाम बनवले. त्यात सौरभनी खूप मदत केली. आम्ही गुलाबजाम बनवले आणि आशुनी ते तळले. अखेर गोड क्षण गोडच साजरे व्हायला हवेत, हो ना? बेबी शावरच्या काही दिवस आधीच माझी एक मैत्रीण इंडियावरून रिटर्न आली होती. तिच्याकडे माझ्या बहिणीने काही वस्तू पाठवून दिल्या होत्या. त्याचा खूप मोठा भावनिक आधार वाटला. त्यापैकी एक होती मेहंदीचा कोन, कारण इकडे मेहंदीचा कोन मिळत नाही. सौरवने माझ्या एका हातावर मेहंदी काढली आणि दुसऱ्या हातावर मी स्वतःनेच काढली. त्यानंतर सौरवनी थर्माकोल शीटवर इट्स अ गर्ल इट्स अ बॉय ड्रॉ केलं. ऋतिकदानी डेकोरेशनसाठी पेपर फ्लावर बनवण्यासाठी हेल्प केली. कोणीतरी येणार ग हे आणि वोटिंग ट्री मी काही दिवस आधीच ड्रॉ केलं होतं. दुसऱ्या दिवशी दुपारी लवकरच आम्ही सजावटीसाठी पार्टी हॉलकडे निघालो. या सजावटीत फक्त रंग नाही, तर आहे माझं प्रेम, आठवणी आणि घरची ऊब. डेकोरेशनसाठी मदतीला काही जवळचे फ्रेंड्स आले होते आणि आशू तर एक्सपर्ट आहेतच, पण त्यांनाही मी थोडंसं गाईड केलं, कारण मला सगळं अगदी माझ्या मनासारखं हवं होतं. डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आणि थोडंसं व्हिडिओ शूट आणि फोटोशूट पण करून घेतलं आम्ही. तयारी सुरू होती कार्यक्रमासाठी. तर थांबा आणि पुढच्या ब्लॉगमध्ये बघा आमचं बेबी शावर सेलिब्रेशन.